नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, ही जर सिरीज तुम्ही डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जे मी टेस्ट क्वेश्चन देतोय ते त्याचं उत्तर द्यायला विसरत जाऊ नका। तर बघा, सुरुवात करूया 4 नोव्हेंबरच्या करंट अफेअर्सला। पहिला क्वेश्चन आहे, क्लच चेस चॅम्पियनशिप शोडाऊन 2025 हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर क्लच चेस चॅम्पियनशिप शोडाऊन हा किताब जो आहे हा मॅग्नस कार्लसनने जिंकलेला आहे। तर बघा मित्रांनो, नॉर्वेचा आहे मॅग्नस कार्लसन, लक्षात ठेवायचं आहे। आता त्याने क्लच चेस चॅम्पियनशिप शोडाऊन हा किताब जिंकलेला आहे। आता ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये भारताचा डी गुकेश कोणत्या क्रमांकावर राहिलेला आहे? तर 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे। ही स्पर्धा अमेरिकेतील सेंट लुईस या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। तर मॅग्नस कार्लसन जो आहे तो या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर डी गुकेश जो आहे तो 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे। बुद्धिबळाशी संबंधित जे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते आता आपण बघूया। फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली? तर दिव्या देशमुख। नॉर्वे बुद्धिबळ 2025 मध्ये आपण जर बघितलं तर मॅग्नस कार्लसनचा पराभव कोणी केला होता? डी गुकेशने। नॉर्वेच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मॅग्नस कार्लसनचा पराभव करणारा खेळाडू कोण आहे? डी गुकेश। सुपर बेट क्लासिक 2025 मध्ये पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद आर प्रज्ञाननने जिंकलेले आहे। 86वा भारतीय बुद्धिबळ ग्रँड मास्टर तमिळनाडूचा LR श्रीहरी ठरलेला आहे। शरिया कायद्यामुळे तालिबानने अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळावर बंदी घातलेली आहे। बोरिस पाकी यांचं वयाच्या 88 वर्षी निधन झालं, हे रशियाचे आहे। त्यानंतर टाटा स्टील मास्टर बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता आर प्रज्ञानन ठरलेला आहे। फिडे विश्वचषक जो आहे तर तो भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता। त्यानंतर महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोनेरू हम्पीने जिंकलेली आहे। सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेश ठरलेला आहे। टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया ब्लिट्जचा किताब मॅग्नस कार्लसनने जिंकलेला आहे आणि भारतीय ग्रँड मास्टरची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारपदी निवड झाली, तो कोण आहे? तर डी गुकेश। पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन इथं आहे, आसियान संरक्षण मंत्र्याची बैठक प्लस 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा, तिथे प्लसचा अर्थ काय आहे? आपल्याला माहिती आहे आसियान मध्ये किती देश आहे? 11 देश आहे। 11वा देश तिमोर लेस्ते आता नवीन ऍड झालेला देश आहे। मग आता आसियान प्लस म्हणून एक गट आहे, तर त्याची मी तुम्हाला माहिती देतो। पहिले आसियान मध्ये आपल्याला माहिती आहे की आता 11 मेंबर आसियानचे तुम्हाला सांगता येईल, जसं की म्यानमार आपण जर बघितलं तर लाओस, कंबोडिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, ब्रुनेई, थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि तिमोर लेस्ते आता 11वा सदस्य आहे। मग आता आसियान प्लस म्हटलं की यामध्ये अमेरिका, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, त्याचबरोबर जर बघितलं भारत, साऊथ कोरिया, जपान, चायना, न्यूझीलंड, रशिया हे देश येतात। यांना आसियान प्लस या पूर्ण गटाला आसियान प्लस म्हणून ओळखलं जातं। मग या आसियान प्लस देशांच्या संरक्षण मंत्र्यांची जी काही बैठक आहे मित्रांनो ती क्वालालंपूर मलेशियामध्ये पार पडलेली आहे। कधी? तर 1 नोव्हेंबर 2025 रोजी। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। भारताचं प्रतिनिधित्व भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं होतं। ही कितवी परिषद होती? तर 12वी आसियान संरक्षण मंत्र्याची परिषद होती। फक्त आसियान नाही तर आसियान प्लस इथं म्हटलं पाहिजे। पुढे जाऊया, तिसरा प्रश्न, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या अत्याधुनिक बियाणे प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिटचे उद्घाटन कुठे केले? तर बघा मित्रांनो, शिवराज सिंग चौहान यांनी अत्याधुनिक बियाणे पॅकेजिंग आणि आपण जर बघितलं बियाणे प्रक्रिया युनिटचं उद्घाटन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी केलं आहे। मग आपण जर बघितलं तर भाजीपाला आणि फुलांच्या बियाण्याचं पॅकेजिंग आणि त्यावर प्रक्रिया करणारं युनिट जे आहे ते दिल्लीमध्ये पुसा कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। याची क्षमता जी आहे ती 1 टन बियाणं ते प्रत्येक तासाला काय करू शकतं? प्रक्रिया करून पॅकिंग करू शकतं। तर एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। राष्ट्रीय बियाणे महामंडळ ही भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, म्हणजे कंपनी आहे। 1963 मध्ये तिची स्थापना झालेली आहे। पुढे जाऊया, चौथा क्वेश्चन आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये डिक्शनरी.com ने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर असे नाव दिले आहे? तर डिक्शनरी.com ने 6-7 या शब्दाला वर्ड ऑफ द इयर असं नाव दिलेलं आहे।
67 याला म्हणायचं नाही. मॉडर्न जे की जेनझी भाषा, जे काही जेनझी युवक आहे, युवती आहे, तर ते या शब्दाचा वापर जे आहे तर ते 67 अशा प्रकारे करतात. 67 ला ते 67 वगैरे म्हणतात. तर हा शब्द खूप पॉप्युलर झाला होता, म्हणून या शब्दाची निवड जी आहे ती dictionary.com ने वर्ड ऑफ द इयर म्हणून केलेली आहे. पुढे जाऊया. खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 18 ते 20 प्रकाश वर्ष अंतरावर एक नवीन सुपर अर्थ ग्रह शोधला आहे. त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव GJ251c हे आहे. तर बघा मित्रांनो, हा जो ग्रह आहे हा पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 4 पट आपल्याला बघायला मिळतो. मग आपण जर बघितलं तर हा खडकाळ आहे की नाही त्याबद्दल 100% गॅरंटी नाहीये, पण हा खडकाळ असू शकतो. आता बघा, पृथ्वीसारखा ग्रह किंवा पृथ्वीसारखा म्हणण्यापेक्षा राहण्यासाठी योग्य ग्रह कसा निवडला जातो, तर बघा आपण जर बघितलं तर जो तारा असतो तो ताऱ्याच्या अशा अंतरावर असला पाहिजे ग्रह की जिथं पाणी जे आहे ते लिक्विड स्वरूपामध्ये असेल. त्याला म्हटलं तर हॅबिटेबल झोन. तर हॅबिटेबल झोन मध्ये जर असेल एखाद्या ताऱ्याच्या असा ग्रह, तर त्याला काय म्हटलं तर पृथ्वीसारखा ग्रह. मग आपण जर बघितलं तर हा पृथ्वीसारखा ग्रह जो आहे तो आपल्या आकाशगंगेच्या बाहेर आहे, 4 पट आपल्यापेक्षा मोठा आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता एक प्रकाश वर्ष म्हणजे एक लाईट इयर्स म्हणजे किती? 9.46 ट्रिलियन किलोमीटर म्हणजे एक लाईट इयर. पुढे जाऊया. 6वा प्रश्न. कोणत्या देशाने पोसायडॉन नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या मानवरहित पाण्याखालील ड्रोनची यशस्वी चाचणी केली आहे? तर पोसायडॉन नावाचा अणुऊर्जेवर चालणारा ड्रोन जो आहे तर तो रशियाने बनवलेला आहे. कुणी बनवला? रशियाने बनवला. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून रशियाने हा ड्रोन जो आहे तो बनवलेला आहे. आपण जर बघितलं तर लेक्चरमध्ये अजून पुढे जाण्या अगोदर आता बघा, या ज्या बॅचेस आहेत त्या आता ऑलमोस्ट आपण क्लोज केलेल्याच आहे. तुम्ही नवीन यशवंत बॅच जी आहे, यशवंत बॅच, तर ती आपण सुरू करतोय कंबाईन पूर्व परीक्षेसाठी. तिची फी अवघी 499 रुपये असणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आता आपण बॅच ज्या आहे त्या बंद केलेल्या आहे. आता आपण युट्यूबवर मोफत रिव्हिजन सेशन जे आहे शेवटच्या 5-6 दिवसामध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर तुमच्या ओळखीतलं जर कुणी पोलीस भरतीची तयारी करणार असेल तर त्यांच्यापर्यंत आपण पोलीस भरतीची बॅच सुरू केलेली आहे. याबाबतची इन्फॉर्मेशन पोहोचवा. बाकी आपल्या नोट्स, टेस्ट सिरीज आणि कंबाईन फाउंडेशन बॅच जर तुम्ही अटेम्प्ट जो आहे तो नेक्स्ट इयरचा देत असेल किंवा तुम्ही कंबाईनची तयारी करत असेल राज्यसेवेची नेक्स्ट इयरची, कंबाईनचा आताच अटेम्प्ट देत असेल तर या फाउंडेशन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची देखील आपण बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. हा आपला नोट्स पॅक आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या नोट्स बघायला मिळतील. यासाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करत करत खाली या, तिथं ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तर तिथं CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका आणि अप्लायवर क्लिक करा. तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम कुठे सुरू केला? तर आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम जो आहे मित्रांनो तो सुरू केलेला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, हा उपक्रम पंचायत राज मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आहे की तरुणांमध्ये लोकशाहीची मूल्य जी आहे ती तरुणांना समजावी, तरुणांपर्यंत पोहोचावी, हा या पाठीमागचा उद्देश आहे. 8वा क्वेश्चन आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना दिलमुन संस्कृती, जसं आपल्या देशामध्ये आपण हडप्पा संस्कृती वगैरे म्हणतो तर तसं वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी नाव आहे, तसं एक दिलमुन संस्कृती जी कास्ययुगीन संस्कृती, कास्ययुगीन आपण सिव्हिलायझेशन होती, तर त्यामधील 4000 वर्ष जुने मंदिर कुठे सापडले आहे? तर दिलमुन संस्कृती जी आहे ते फलाका बेट कुवेत मध्ये आपल्याला बघायला मिळते. कुवेत देश तुम्हाला माहित असेल, अलीकडे इस्रायलने त्याच्यावर बॉम्ब हल्ला केला होता तर त्यामुळे तो चर्चेमध्ये आला होता. तर कुवेतमध्ये जर बघितलं दिलमुन सिव्हिलायझेशन होती आणि त्या सिव्हिलायझेशन मध्ये आपल्याला अलीकडे काही मंदिराचे अवशेष जे आहे ते सापडलेले आहे. पुढे जाऊया. 4000 वर्ष जुने अवशेष आपल्याला मिळालेले आहे. भविष्यातील CO2 पातळीला अमेझॉन रेन फॉरेस्टचा प्रतिसाद अभ्यासण्यासाठी कोणत्या देशाने अमेझॉन स्पेस प्रकल्प सुरू केला आहे? तर जे काही अमेझॉन रेन फॉरेस्ट आहे तर यामध्ये भविष्यामध्ये जो काही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतोय तर त्याला अमेझॉन रेन फॉरेस्ट कशा प्रकारे रिॲक्ट करतं, त्या कार्बन डायऑक्साईडचं जे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होत आहे
तर तिथं रेन फॉरेस्ट कशा प्रकारे रिॲक्ट करतं याचा अभ्यास करण्यासाठी ॲमेझॉन फेस प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो, हा ब्राझील सरकारने सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. सेम इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. पुढे जाऊया, कोणत्या देशाने 2025चा ICC महिला T20 विश्वचषकाचं विजेतेपद जिंकलं? तर हे भारताने जिंकलेलं आहे. भारताने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला होता. आपण जर बघितलं ODI फॉर्मॅटमध्ये हा विश्वचषक खेळवण्यात आला. दर 4 वर्षांनी खेळवला जातो. ही याची 13वी आवृत्ती होती. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अंतिम सामना जर बघितलं तर DY पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. हा विश्वचषक श्रीलंका आणि भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून 47 वर्षानंतर म्हणजे फर्स्ट टाइमच हा विश्वचषक जिंकलेला आहे. 11वा क्वेश्चन आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये हनोई व्हिएतनाम येथे झालेल्या उच्चस्तरीय परिषदेत किती देशांनी सायबर गुन्ह्याविरुद्ध संयुक्त राष्ट्राच्या कराराला मान्यता दिली? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं हनोई व्हिएतनाम येथे झालेल्या उच्चस्तरीय परिषदेमध्ये सायबर गुन्ह्याविरुद्धच्या संयुक्त राष्ट्राच्या कराराला 72 देशांनी मान्यता जी आहे तर ती दिलेली आहे. एवढंच लक्षात ठेवा, बाकी जास्त काही लक्षात ठेवायची तुम्हाला गरज नाही. पुढे जाऊया, 12वा क्वेश्चन, कोणत्या राज्य पोलिसांच्या सायबर शाखेने मुलांना ऑनलाईन धोक्यापासून वाचवण्यासाठी सायबर जागो कार्यक्रम सुरू केला? तर सायबर जागो कार्यक्रम जो आहे मित्रांनो, हा पंजाब सरकारने सुरू केलेला आहे. तर लहान मुलांना ऑनलाईन धोक्यापासून वाचवण्यासाठी सायबर जागो कार्यक्रम पंजाब सरकारने सुरू केलेला आहे. पंजाबची स्थापना 1 नोव्हेंबर 1966. चंदीगड राजधानी, भगवंत मान मुख्यमंत्री, गुलाबचंद कटारिया जे आहे ते राज्यपाल आहे. टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, कोणत्या देशाने पोसायडन नावाचा अणुऊर्जेवर चालणारा मानवरहित पाण्याखालील ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे? आणि दुसरा, जो ODI विश्वचषक भारताने जिंकलेला आहे तर त्याची तुम्ही मला आवृत्ती जी आहे मित्रांनो ती सांगायची आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत या लेक्चरची लिंक शेअर करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.